बदलापूर इथल्या स्त्री बीज विक्री प्रकरणाचे धागेदोरे हे ठाणे जिल्ह्याच्या बाहेरपर्यंत पोहोचले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या प्रकरणामध्ये ज्या 3 महिलांना अटक करण्यात आली आहे केवळ त्यांच्यापर्यंतच हे प्रकरण थांबलं नाहीये, तर यामध्ये काही सोनोग्राफी सेंटर्स आणि IVF सेंटर्सचा देखील सहभाग आहे। या सगळ्या प्रकरणाची लिंक अनेक मोठ्या IVF सेंटरपर्यंत जाते। अनेक ठिकाणी पोलीस आणि आरोग्य विभागाने धाडी टाकल्याची माहिती देखील सूत्रांकडून येते। बदलापूर आणि वांगणीमध्ये प्रत्येकी एका ठिकाणी, उल्हासनगरमध्ये एका ठिकाणी, ठाण्यामध्ये 2 ठिकाणी आतापर्यंत धाडी टाकण्यात आलेल्या आहेत। मला वाटते की बदलापूरमध्ये एकदम गंभीर हे आहे। जे इंजेक्शन्स प्राप्ती झाले ते त्यांच्या घरमध्ये, तर नक्कीच चौकशी आणि आम्हाला बघायचंय की आमची जितकी महिला आहे त्यांच्या स्वास्थ्यावरती आम्ही फोकस करू, कारण जसं असं रॅकेट्स होते आणि फक्त पैशासाठी, तर चौकशीची आवश्यकता आहे। आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे नक्कीच हे बदलापूरची पूर्ण प्रतिक्रिया आणि माननीय मुख्यमंत्री ह्याच्याबद्दल तहकीकात करणार। तर बदलापूरच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय, चौकशी सुरू आहे अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। नाही, त्या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। सखोल चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे। दरम्यान या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सुलक्षणा गाडेकर यांच्या पतीशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। तुमच्या पत्नीला पोलिसांनी अटक केलेली आहे। तुमच्या घरामध्ये पोलिसांनी तपासणी देखील केली, काही इंजेक्शन आणि औषध देखील जप्त केलेले आहेत। नेमकं काय माहिती आहे? नाही, इंजेक्शन वगैरे तर जप्त केला नाही आहे, कारण काही मी बघितलंच नाही इंजेक्शन वगैरे। आणि हे माझी मिसेस आहे, असं काम करत होती की जसे महिन्याला 1 डोनर भेटला, कधी कधी महिन्याला 2 भेटला किंवा 2 महिन्याला 1 भेटला, असा कोणतरी लेडीज भेटायचा। तो त्यांनी डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा। त्यांच्या तो बाईचा आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांच्या पतीचा हस्ताक्षर आणि फोटो आणि हे प्रूफ की तुम्हाला लेख वगैरे आहे की नाही, तो प्रूफ सर्व जमा झाल्यावर तो हे काम हॉस्पिटलवाले स्टार्ट करतात। 2-3 वर्ष झाला आहे काम करत। आता त्याच्यामध्ये किती महिला आहे तो पण एवढी मला स्पष्ट माहीत नाही। यामध्ये किती पैसे, त्या महिलांना काही पैसे दिलेत का, किंवा तुमच्या दोघांचं काही भाषण होत होतं का? हाँ, आपल्याला काहीतरी कुछ समजा एक महिला मी डॉक्टरला दिला, हॉस्पिटलमध्ये दिला, तो आम्हाला 3-4 हजार रुपये भेटायचा एका महिलाच्या मागे। आणि तो महिलाला एक 15-20 हजार रुपये भेटायचा। ज्या महिलेचं बीज घेतलंय तिला 15-20 हजार देत होते। वीज म्हणजे इंजेक्शनवरून तयार करायचा। आणि तो डॉक्टर, मला एवढी माहीत नाही डॉक्टर कसा काढतात, काय काढतात नाही, पण पैसे किती दिले जायचे त्या महिलेला, जे महिलांकडे इंजेक्शन दिलं? कोणाला 10,000, कोणाला 12,000, कोणाला 15,000, जसा जसा रिक्वायरमेंट असेल तसंच। कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काटे, ABP माझा, बदलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।